जे निवडणुकीचं वातावरण जे महाराष्ट्राला अपेक्षित होतं त्या पद्धतीचं वातावरण तापलं आहे असं तुम्हाला वाटतं का? या निवडणुकीला म्हणजे सुरुवात होताना तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणूक पुढं जाईल असं गृहीत धरलं होतं त्याच पद्धतीनं ते सगळं सध्याचं घडतं आहे का तुमच्या अपेक्षेपेक्षा काही कमी जास्त होताना दिसतंय? एक तर पहिली गोष्ट म्हणजे वेळ फार कमी मिळाला या निवडणुकीला. त्यांनी मला सर्वसाधारणपणे एक जे आम्ही ऐकत होतो किंवा तुम्ही पण ऐकत होतात की एक 25, 27, 28 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि अचानक मुख्यमंत्र्यांचा दावोसचा दौरा ठरला आणि लगेच 15 तारखेला निवडणुका घ्यायच्या ठरल्या. आता मला मुळात पहिला प्रश्न पडतो की हा कॉन्फिडन्स येतो कुठून की 15 तारखेला निवडणुका, 16 तारखेला मतदान आणि 17-18 तारखेला कुठेतरी ते दावोसला जाणार आहेत. म्हणजे मॅच फिक्स करून निवडणुका आहेत का काय आहेत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. नाहीतर अशा प्रकारची गोष्ट मला अनाकलनीय आहे की तुमचा दावोसचा दौरा ठरतो आणि त्याच्या अगोदर तुम्ही निवडणुका घेताय. म्हणजे हा कुठचा कॉन्फिडन्स आहे? त्याच्यामुळे एक तर निवडणुकांना वेळ कमी मिळाला प्रचार आणि या सगळ्या गोष्टीला. एक तर आपण बघितलं पाहिजे की साधारणपणे इयर एंडिंग म्हणजे ज्याला आपण 31 डिसेंबर वगैरे म्हणतो, लोक बाहेर असतात. 3-4 तारखेला वगैरे साधारणपणे परततात किंवा ज्याचं काम सुरू होतं. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं तर साधारणपणे एक 5 ते 15 पण नाहीच 13 असा एक 8 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही इतक्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तुम्ही लावताय. म्हणजे विरोधी पक्षाला वेळच द्यायचा नाही आणि तुम्हाला तारखा माहिती असतात. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. हे काही योग्य निवडणुका होत आहेत असं मला दिसत नाही.